सावंतवाडी तालुक्यातील निगुडे येथील श्रीदेवी माऊली रवळनाथ परिवार पंचायतन देवतांचा पुनर्प्रतिष्ठापना सोहळा भाविकांच्या अलोट गर्दीत भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न झाला। गावचे शिमदडे व समस्त गावकऱ्यांच्या उपस्थितीत सकाळी 9:14 या शुभमुहूर्तावर श्री मठसंस्थान दाभोली पीठाधीश श्रीमद दत्तानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्या हस्ते शिखर कलशाची स्थापना झाली। तसेच स्वामींच्या हस्ते शिखर कलशावर 81 कलशांचा ब्राह्मणांच्या मंत्रघोषाने महाअभिषेक संपन्न झाला। तसेच 9:48 या शुभमुहूर्तावर सपरिवार माऊली परमेश्वरीची पुनर्प्रतिष्ठापना, प्राणप्रतिष्ठा, तत्वन्यास, महापूजा, बलिदान, महापूर्णाहुती, उत्तरांगविधी, युपस्थापना, देवतांची प्रार्थना, महाआरती, तीर्थप्रसाद व महाप्रसाद आदी कार्यक्रम उत्साहात पार पडले। श्रीदेवी माऊलीच्या दर्शनासाठी भाविकांची एकच गर्दी उसळली होती। गावचे शिमदडे, इन्सुली, रोणापाल, सोनुर्ली, वेत्ये येथील मानकरी व ग्रामस्थांना निमंत्रित करण्यात आले होते। या सोहळ्यासाठी दशक्रोतील ग्रामस्थांसह मुंबई, पुणे, गोव्यासह अन्य भागातील चाकरमानी, माहेरवासिनी, नातेवाईक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। गेले 5 दिवस मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम, प्रवचन, कीर्तन, भजन, ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार असे कार्यक्रम देखील संपन्न झाले। हजारो भाविकांनी महाप्रसादाचा देखील लाभ घेतला। निगुडे ग्रामस्थांकडून या सोहळ्याचे नीटनेटके आयोजन करण्यात आले होते। त्यामुळेच मोठ्या प्रमाणात गर्दी उसळूनही भाविकांना श्रीदेवी माऊलीचे दर्शन घेणे सुलभ झाले। सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले सोहळ्यात देखील सहभागी झाले होते। मंदिर परिसरात फुलांची सजावट व आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती। श्रीदेवी माऊली व परिवार देवतांच्या जयघोषाने परिसर दणाणून गेला होता। ब्युरो न्यूज, कोकण लॅब ब्रेकिंग, निगुडे, सावंतवाडी।